आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतल्या चैत्यभूमीवर आलेत। राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तसंच राज्यातील इतर नेते सकाळी चैत्यभूमीवर येऊन त्यांनी बाबासाहेबांना मानवंदना दिली आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई यांनी सुद्धा चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरांना अभिवादन केलंय। चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणावर भीम बांधव येत आहेत। मुंबईत येणाऱ्या भीम अनुयायांसाठी महानगरपालिकेनं सर्व नागरी सुविधा तैनात ठेवल्यात। यामध्ये चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि राजगृह या ठिकाणी नागरी सुविधा देण्यात येणार आहेत। शिवाजी पार्क येथे निवासी मंडप, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, धूळ प्रतिबंधक आच्छादनं आणि मंडप यासारख्या सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळलाय। एकीकडे आपण पाहतोय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली, पुष्पहार अर्पण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। आणि दुसरीकडे ठाकरेंकडून सुद्धा अभिवादन करण्यात आलंय। आदित्य ठाकरे हे स्वतः चैत्यभूमीवर पोहोचले होते। उद्धव ठाकरे हे सुद्धा त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलंय। इतके वर्ष विधानमंडळामध्ये काम केल्यानंतर आणि एक संविधानाचा अभ्यासक म्हणून देखील मी या ठिकाणी सांगू शकतो की जगातलं सर्वोत्तम संविधान कुठलं तर ते आपल्या भारताचं संविधान, जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे। कुठलाही सामान्यातल्या सामान्य माणसाचा प्रश्न असो किंवा कितीही कॉम्प्लिकेटेड प्रश्न असो, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या संविधानामध्ये आपल्याला सापडतं। आणि म्हणूनच या महामानवाला अभिवादन करणं आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेणं हे आपल्याकरता सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचं आहे। आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगतो की आपण प्रयत्न करूया की आनंदराजजींनी मगाशी सांगितलं की काही अजून आपल्याला व्यवस्था केल्या पाहिजे, त्या व्यवस्था तर आपण करूच, पण पुढच्या आपल्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी शक्यतोवर आपल्या इंदू मिलचं जे स्मारक आहे ते स्मारक पूर्ण व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करूया।